डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करतो। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची एक स्मृती, एक आठवण म्हणून आपण सर्वजण शिवसैनिक कालच एक स्मृतीदिन आपल्या बाळासाहेबांचा साजरा झाला। एक आठवण बाळासाहेबांची प्रत्येकाच्या मनात एक शिवसैनिक म्हणून आहे। माझ्याही मनात जेव्हा मी एक तरुण एक म्हणतो की राजकारणाचं वेळ लागलं तर एक बाळासाहेबांचं काम, बाळासाहेबांचे वक्तृत्व खूप छान असा माणूस होऊन गेला। माझे वडील जनता दलाचे तालुका अध्यक्ष। मी नेहमी माझ्या वडिलांना म्हणायचं की याला आपले प्रसन्न अण्णा शिवसेनेत काम करतात, तुम्ही बाळासाहेब दांडांसोबत फिरता, बाळासाहेब शिवसेनेचं काम करतात, तुम्ही काय जनता दलात? बाळा माझी पण इच्छा आहे शिवसेनेचं काम करायची, पण एक म्हणतात ना की पक्षाचे एकनिष्ठ माणूस असे माझे वडील जगले, त्यांनी कधीच जनता सोडलं नाही। त्यांची एक खंत, एक मनातली भावना म्हणून मी ती पूर्ती करण्याचं ठरवलं आणि मी आज अण्णांच्या सोबत शिवसेनेमध्ये काम करायला लागलो। आज अण्णांसोबत काम करताना खूप सारी मंडळी आज मिळाली। आज पिंटू शेट असतील, देवकर आपले सरपंच साहेब असतील, आज आमच्या पिंपळपेंडामध्ये आमचे रामदास शेट असतील, किंवा आज आमचे उमेदवार म्हणून जे इच्छा आहे आमचे जयसिंग दादा। खरं तर आधी ते उभं राहण्याचं कारण सर्वजण प्रत्येकाची भावना मांडतात, पण मी थोडा कामाबद्दल बोलतो। आज आमचे जयसिंग दादानी थोडा पुढाकार घेतला आमच्या गावात आणि आमच्या गावाचं खूप सारं असं काही बदलून गेलंय। आज ह्या पंचक्रोशीतले सगळे आपण उपस्थित आहात। आज पिंपळवाडी आहे, काळवाडी आहे, आळीसंतवाडी गोळवाडी आहे, उमरद 2 आहे। मी एक सगळ्यांना आवाहन करू इच्छितो, आमच्या पिंपळपेंडा गावची स्वर्गभूमी स्मशानभूमी म्हणतात, ती एकदा पाहायला या। खूप छान असं दगडाचं नंदनवन आम्ही केले आणि ह्या कामात जो काही पुढाकार घेतला तो आमच्या जयसिंग दादांनी घेतला। आज त्याच पद्धतीने आमच्याकडे काम झालं। आज आमच्या गावात दिमागदार पद्धतीने उभा आमचा धर्मध्वज आहे। म्हणतो आपण की वारकरी संप्रदायाचं प्रतीक असतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा असतो, आपल्या शिवसेनेचा झेंडा असतो, तो झेंडा आमच्या गावात दिमागदार पद्धतीने उभा आहे। ते काम करण्याचं सुद्धा काम आमच्या जयसिंग दादाच्या पुढाकाराने आम्ही सर्वांनी उभं केलं। आज सर्वांनी पाहायला या, ही 2 कामं दिमागदार पद्धतीने आमच्या पिंपळपेंडा गावात उभी आहे आणि आम्हालाही त्याचा एक अभिमान आहे की ह्या व्यक्तिमत्वाच्या मागे आम्ही उभे राहिलो आणि आज एवढं मोठं काम उभं राहिलं। एक 19 ऑक्टोबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपले जुन्नर तालुक्याचे आमदार, आपले मार्गदर्शक शरददादा सोनवणे माझ्या वाढदिवसानिमित्त आले होते। तर त्यांनी मी माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम जरी असला तरी माझ्या गावासाठी 1.5 कोटी रुपयाची 7 कामं मी मागितली। मला अभिमान वाटतो की हा जो आपला मार्गदर्शक आहे, हा आपला नेता आहे ना, यांनी आमदारकीला सुद्धा एक शब्द दिला होता की सर्वांचा मी निवडून द्या, सर्व महिलांचा आणि तरुणांचा विमा काढतो। त्या माणसाने शब्द पूर्ण केला का नाही? यस, तोच शब्द मला दादांनी दिला। तुझा आजचा वाढदिवस 19 ऑक्टोबर 2025, 19 ऑक्टोबर 2026 ला तुझी 1.5 कोटी रुपयाची कामं झालेली असतील तुझ्या गावात। मला तो शब्द दिलाय दादांनी, मी पण दादाला शब्द होतो, दादा काय वाढदिवस सगळ्यात जास्त लीड जो काही उमेदवार असेल शिवसेनेचा त्याला द्यायची जबाबदारी माझी आणि ते काम मी करणार। ही माझा दादा तुम्हाला शब्द आहे। सर्वजण इच्छुक आहे, सर्वजण म्हणतायत की माझी तयारी आहे, माझी तयारी आहे। निश्चितच प्रत्येक जण शिवसेनेचं काम करतो, प्रत्येक मतदारसंघात त्याच्या असणाऱ्या काही लोकांच्या गरजा आहेत, लोकांच्या काही अडीअडचणी पूर्ण करण्याचं काम करतो। निश्चितच प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाची आकांक्षा असते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे, चाललेली लोकशाही आहे। प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा निश्चितच एक म्हणतो की हा मला पाहिजे, पण आपल्याकडे काही पक्ष सृष्टी आहेत, आज सर्व व्यासपीठावर बसलेली आहेत आणि आपले दादा आहेत। निश्चितच ही लोक माणूस ओळखण्यात तरबेज आहेत, खूप हुशार व्यक्तिमत्व आहे। ही जो माणूस देतील, जो कोणी शिवसैनिक देतील, त्याचं काम करणं, प्रामाणिकपणे काम करणं ही आपली प्रत्येक शिवसैनिकाची जबाबदारी असेल। मग ती नाराजगी असू द्या, मला वाटते आज मयूर मला वाटते, आज जयसिंग दादा वाटते, अजूनही आपण आहे जो काही उमेदवार शरद दादा किंवा आपली कंट्रोलिंग बॉडी देईल, आपले जे वरिष्ठ आहेत, त्याचं काम प्रामाणिकपणे करणं ही आपल्या शिवसैनिकाची जबाबदारी आहे। इवन छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण मावळे आहोत, या तालुक्यात जन्मलोय, आता तुम्ही शपथ घेऊन जा, जो कोणी शरद दादा किंवा आपले जे वरिष्ठ आहेत तो उमेदवार देतील, त्याची नाराज न होता काम करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे। हे माझं सर्वांना आज सांगणं राहील।
खरं तर आज खूप छान वाटतंय, आतापर्यंत ज्यांची भाषणं झाली ती सगळी आज तरुण आहेत आणि ह्या गर्दीतून उठून येत आहेत. नाहीतर बाकीच्याकडे काय असतं, इथं जेवढे घेतील त्यांच्यात ते दोन उठवायचे त्यांनीच बोलायचे. आता आम्हाला तरुणांना छान वाटतंय, आज आपला पक्ष आमच्यासारख्या तरुणांना संधी देतोय. खूप छान असं काम केलं जाईल. माझ्या बोलणे तरुण म्हणून एक पाहिजे असेल पक्षाला की जे काय असेल तन मन आणि धनाने काम करण्याची जबाबदारी या निखिल डोकेची आहे. आणि आज शिवसेना पक्ष जो असेल जो जुन्नर तालुक्यात मोठा करण्याची जबाबदारी या कार्यकर्त्याची नक्की राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.